तुमचं कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन झालंय? माझं NICL ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. वा क्या बात आहे. आज काय वाटतंय तुम्हाला? मी खूप खुश आहे आणि आय थिंक मी माझ्या सासूला प्राऊड केलं. तर त्यांनी मला जबरदस्ती घेऊन आले इकडे. माझ्या फॅमिलीमध्ये माझं छोटं बाळ आहे, बट ती म्हणली नाही आपण दोघं जाऊया सत्काराला. क्या बात आहे. मला वाटत होतं की आई आहेत ना तुमच्या. माझे सासू आहेत, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की चल नाही तुझा सत्कार आहे आपण जाऊन येऊया म्हणून. तुम्ही काय सांगाल का मॅरिड वुमनला काय सांगू शकता? तुमचे सासू सासऱ्यांवरती म्हणजे त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्ही त्यांच्यासाठी आसमान पार करू शकता. म्हणजे मला त्यांनी थोडंसं की तू ठीक आहे तू काम नको करू, तू अभ्यास करत बस, तू फक्त अभ्यास कर. सासू माझी मला नेहमी अभ्यास करायला हे करायचे आणि माझे सासरे नेहमी मला एक्झाम सेंटरला न्यायचे. एक्झाम होतोपर्यंत ते बाहेरच थांबायचे तिकडं उन्हात, मग ते मला घेऊन यायचे. दररोज हीच प्रोसेस चालायची त्यांची दर एक्झाममध्ये. 1.5-2 वर्ष सेम कंटिन्यू असंच. कधी मग सण वगैरे आला तर मी लवकर उठून काम करणार त्यांच्यासाठी, मग त्याच्यानंतर अभ्यास करणार. तर दोघांनी मिळून जुळून केलं तर एक मॅरिड मुलगी किंवा एक मुलगी जिला बाळ आहे ती पण एक्झाम क्रॅक करू शकते. तुमचा कसा प्रवास होता याच्यातून हा सगळा? पहिलं तर मी जेव्हा कोरोना होती त्यावेळेस इकडे आले होते प्रिपरेशनसाठी. तर मी आधी प्रिपरेशन करत होते बट मला मार्ग सापडत नव्हता की कसं करायचं. सो माझ्या फ्रेंड ज्योतीने मला ह्या क्लासचं सजेशन दिलं की इकडे जा म्हणून. तर शुभम सर खरंच खूप छान सगळं तुम्हाला गाईड करतात व्यवस्थित एकदम. त्यांच्या गायडन्सनी मी बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ क्लर्क म्हणून लागले. बट माझे खूप असे 1-2 मार्कांनी रिझल्ट खूप हे झाले. तर सर मला एकच बोलले होते की सुरभी तुझ्यामध्ये खूप कॅलिबर आहे, मला तुझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहे. तर तेवढंच एक फक्त स्टेटमेंट माझ्या नेहमी लक्षात राहिलं. त्याच्याने मी NICLचा फॉर्म भरून मग मी प्रेग्नन्सीमध्ये मी NICLचं प्रिपरेशन केलं. आणि जेव्हा बाळ झालं तेव्हा मला बाळ आणि NICLचा रिझल्ट दोन्ही एकसाथ भेटले. क्या बात आहे. किती आनंद असेल तो. खूप छान. मला तुमच्या सासूबाईंना प्रश्न विचारायला आवडेल. खरं तर मला तुम्ही आईच वाटल्या त्यांच्या, आणि एवढं सपोर्ट करतायत म्हणजे दुसऱ्या आईच तुम्ही म्हणायला काही हरकत नाही. तुमचा काय अनुभव आहे ह्या सगळ्या प्रवासात? तुम्ही कशी साथ दिली यांना? म्हणजे तिला शिकण्याची फार अगोदरपासूनची इच्छा होती. तिचं म्हणजे जे शिक्षण चालू होतं आणि मग जर एखादा शिक्षण घेण्याची जर आपल्याकडून प्रोत्साहन किंवा प्रयत्न आपण जर सासू सासरे म्हणून असं नाही, प्रत्येक आई वडिलांनी किंवा सासू सासऱ्यांनी आपला एक ठेवून द्यायचं की प्रत्येक मुलांना सुनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचं. का तर त्या जर आज आपल्या पुढे जर चांगल्या चमकल्या, आज त्या मोठ्या झाल्या, आज शिक्षणाने पुढे गेला तर त्याचा आपला मोठेपण आहे त्याच्यामध्ये. अगदी खरं आहे. अगदी. आणि मनापासून बोलते. तिचं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आज 4 वर्ष गेले ती क्लासेस करत होती शुभम सर अकॅडमीचं. तर अगदी म्हणजे त्यांचं नाही का आवाज माझ्या कानामध्ये सतत अगदी मी म्हणायची खरंच छान एकदम. म्हणजे आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण मला इतका कौतुक वाटतं हे प्रत्येक पालक आता आलेले आहेत. त्यांचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा, आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा प्रत्येक मुलांनी शेवटपर्यंत त्यांना आनंद द्यायचं. नोकरी व्यवसाय म्हणजे जे काय तुम्ही कराल तुम्ही खूप मोठे व्हा. अगदी तुम्हाला भरपूर आईवडिलांचं प्रोत्साहन असणार आणि खूप खूप शुभेच्छा असणार, पण लास्टपर्यंत त्यांना असं आनंदी ठेवावं. कारण हे जे आता तुम्ही शिक्षण घेताय भरभरून तुम्हाला शुभम सरांचं प्रेम मिळालं, त्यांना प्रोत्साहन मिळालं, त्यांचे कष्ट आणि तुमचे जेवढे कष्ट आहेत ते तुमची त्याची फळं आहेत ही. आणि त्या फळांचं बघायला आज आईवडील समोर आल्यानंतर जे वाह आणि कौतुक हा वेगळाच असतो. मग तुम्ही एखाद्या सासू सासऱ्यांना सल्ला द्यायचा झाला की सुनबाईंबद्दल तुम्ही शिकवा बाबा सुनबाईंना, तर तो काय द्याल? प्रत्येक सासू सासऱ्याने असं प्रत्येक गोष्टीला मी सासू आहे आणि मी सासरे हा हातचा काढून टाकायचा. म्हणजे मी